आता या परिस्थितीत 10 गोष्टी अधोरेखित झाल्यात. शांतपणे ऐका. या 10 गोष्टी महाराष्ट्रातलं आत्ताचं राजकारण नेमकं काय आहे हे सांगणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अगदी पटेल, तटकरे, भुजबळ आणि इतर सगळे लोक अजित पवारांच्या पक्षातले वाटाघाटीत आणि संवादात कमी पडले किंबहुना फेल झाले. पार्थ पवारांच्या ॲरोगंट भाषेनं त्या आगीत तेल ओतलं गेलं. भाजप केवळ माध्यमात बोलत राहिली आणि प्रत्यक्षात सुनीत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून कोणी साधा कॉलही केला नाही. म्हणजे त्यांना किती काळजी होती हा प्रश्न उपस्थित झाला. एकीकडे काँग्रेसनं शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीला तंगून पवारांवरचंही प्रेशर वाढवलं आणि प्रश्नचिन्हही उपस्थित केलं. आणि काँग्रेस कोणाच्याही भरवशावर नाही, नियंत्रणात नाही, हा महत्त्वाचा मेसेज दिला. भाजप अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करत नसल्यानं निवडणूक बाय देण्याचा विषयच येत नाही हे स्पष्ट करून लोकांची सहानुभूती काँग्रेसने मिळवली. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रवादी उच्चारत नसल्यानं त्यांच्या एकूण हेतू आणि इच्छेवर प्रश्न उपस्थित झाला. भाजप सत्तेत असताना कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज्ड भूमिका घेणार नाही हा थेट संदेश मित्रपक्षांना गेला. म्हणजे उद्या जर तुम्ही महायुतीशी लढताना लेचीपेची भूमिका घेतलीत मित्रपक्षाने तर आम्ही आमच्या बळावर लढण्याचा मार्ग निवडलेला आहे हे सुद्धा स्पष्ट केलं. काँग्रेसला आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना कोणीही ग्रांटेड घेऊ नये हा संदेश गेला आणि सपकाळसुद्धा काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत हेही समोर आलं. अखेर आज अर्ज मागे घेतला. 3 गोष्टी काँग्रेसनं साध्य केल्या. संवादानं प्रश्न सुटला. अजित पवारांबद्दलचा आदर आहे म्हणून वहिनींविरोधातला उमेदवार मागे घेतला म्हणून काँग्रेसला परत सहानुभूती मिळाली. दुसरा, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही काँग्रेसला ग्रांटेड धरू शकत नाही हाही मेसेज गेला. तिसरा, सर्वात महत्त्वाचा, की ज्या वेळेला लढण्याची वेळ येईल त्या वेळेला काँग्रेस तयार असेल, काँग्रेस बाय देणार नाही हा मेसेज गेला. अखेर अर्ज मागे घेताना जय पवारांना आकाश मोरेंसोबत उपस्थित राहावं लागलं. आणि फ्लेक्झिबल राहाल तर फायद्यात राहाल हा पहिला धडा पार्थ आणि जय यांना मिळाला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.